नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन प्रॉब्लेम सुरू करत आहोत. पहा, प्रॉब्लेम आहे ए मेरी गो राउंड युजली कन्सिस्ट ऑफ ए व्हर्टिकल पिलर. आज तुम्हाला मेरी गो राउंड माहिती आहे, तुम्ही जत्रेमध्ये रात पाहिला असेल, गोल पिलर असा. ठीक आहे, एक मेरी गो राउंड आहे. तर पहा, मेरी गो राउंड युजली कन्सिस्ट ऑफ व्हर्टिकल पिलर. तुम्हाला माहिती आहे मेरी गो राउंडला रात पाण्याला एक पिलर असतो. ॲट द टॉप ऑफ इट्स देर आर हॉरिझॉन्टल रॉड्स विच आर रोटेट अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस. त्या रॉडच्या टॉपवरती दोन हॉरिझॉन्टल रॉड आहेत आणि ते त्या ॲक्सिस भोवती रोटेट होऊ शकतात असे ते रॉड आहेत. At the end of this horizontal rod, there is a vertical rod fitted like elbow joint. पहा, हे हॉरिझॉन्टल आहे रॉड. ठीक आहे, नंतर पुन्हा ह्या हॉरिझॉन्टल रॉडच्या एंडला पुन्हा दुसरे व्हर्टिकल रॉड्स आहेत. ठीक आहे, जे की एल्बो सारखे काय केले तर कनेक्ट केले तर फिट केले. ठीक आहे, ॲट द लोअर एंड ऑफ ईच व्हर्टिकल रॉड there is a horse on which the rider can sit. आता व्हर्टिकल रॉडच्या एंडला हॉर्स बसवले. हॉर्स म्हणजे घोडे. पाहता तर रात पाण्याला खूप सारे घोडे बसवले असतात. त्याच्यात लहान मुलं बसून तर रात पाण्याला फिरत जातात. तर ते घोडे असतात, ते पुढे जोडलेले तर त्या व्हर्टिकल रॉडच्या एंडला जोडलेले आहेत आणि त्यावरती रायडर बसून तो काय होऊ शकतो, फिरू शकतो. ठीक है, as the merry-go-round is set into rotation, these vertical rods move away from the axle by making some angle with vertical. ज्या वेळेस तो merry-go-round स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरतो त्यावेळेस ते व्हर्टिकली रॉड जे आहेत ते काय होतात पाहता. तुम्हाला माहिती आहे ते आपलं कसे लावले असे होते. ठीक आहे, ज्यावेळेस ते रोटेट होतील तर ते काय होतील, असे होतील. बरोबर आहे, म्हणजे ॲक्सिस पासून ते थोडे दूर होतील. पहिले असे होते, नंतर ते असे झाले. ठीक आहे, पुढे याला वस्तू वाटल्यास ॲज द मेरी गो राउंड इज सेट इन रोटेशन दीज व्हर्टिकल रॉड्स मूव्ह अवे फ्रॉम दी ॲक्झल बाय मेकिंग सम अँगल. म्हणजे इथं अँगल थिटा असणार आहे काहीतरी कसोबत, व्हर्टिकल सोबत. ठीक आहे, आता हे समजा व्हर्टिकली, तर ह्या व्हर्टिकल सोबत ह्या रॉडनं काय केला, एक अँगल तयार केला. ठीक आहे, आता पहा फिगर ही प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. फिगर अबाउट शो व्हर्टिकली सेक्शन ऑफ मेरी गो राउंड इन विच इनिशियली व्हर्टिकल रॉड्स आर इन्क्लाइंड विथ द व्हर्टिकल ॲट 37 डिग्री ड्युरिंग रोटेशन. ज्यावेळेस आता जस्ट आपण पाहिलं, ज्यावेळेस मेरी गो राउंड रोटेट होणार आहे त्यावेळेस ते जे असे व्हर्टिकली रॉड्स होते ते थोडे काय होणार, थोडे ॲक्सिस पासून दूर जाणार आहे. ठीक आहे, आता पहिले असे होते, नंतर ते असे झाले. म्हणजे व्हर्टिकल सोबत त्यांनी काहीतरी अँगल तयार केला आहे. तो अँगल थिटा जो आहे त्यांनी 37 सांगितलेला. ठीक आहे, कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ मेरी गो राउंड. आपल्याला मेरी गो राउंडची काय करायचं, त्याला फ्रिक्वेन्सी करायची, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन. त्यांनी डाटा सांगितलं काय, यू जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर साइन 37 इज इक्वल टू 0.6. ठीक आहे, आता आपण गिव्हन डाटा लिहून घेऊया. गिव्हन डेटा, काय डाटा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे, काय डाटा त्यांनी फिगर म्हणजे आहे. ठीक आहे, आता सर्वात अगोदर बघा आपल्याला एन काढायचं. फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी आता एन इज इक्वल टू 1/t आहे. तर तुम्ही पॉसिबल विचार केला पाहिजे की आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता एन इज इक्वल टू, आता बेसिक पासून जाऊया आपण. एन इज इक्वल टू 1/t यूज करता येत नाही कारण पिरियड इथं काही दिलेलं नाही. म्हणजे आपल्याला दुसरे काही ऑप्शन पाहावं लागते. ठीक आहे, तर पहा आता आपण एक आता लिहून घेऊया. length of horizontal rod
त्याला एच म्हणूया. किती येतो 2.1 मीटर. ठीक आहे. नंतर लेंथ ऑफ इनिशियली म्हणजे अगोदर व्हर्टिकल असणार आहे. इनिशियली व्हर्टिकल रॉड व्हर्टिकल असल्यामुळे आपण त्याला व्ही म्हणूया. व्ही इज इक्वल टू 1.5 मीटर. ठीक आहे. आपण आता फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन काढायचे, त्याच्यामुळे आपल्याला आर कुठला आला बघा, तर ते आर काढून घ्यायचं आपल्याला. कुठलं हे आर, हे इथं असे रिव्हॉल्यूशन तयार करते, डॉटेड लाईन दाखवलेला आहे. तर पहा, रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट किंवा रेडियस ऑफ रिव्हॉल्यूशन असं तरी बोलते चालते. हां, आर इक्वल टू, आता पहा आपल्याला एवढं डिस्टन्स काढायचं. ठीक आहे. आता इथून तर इथपर्यंत माहिती आहे आपल्याला. ओके. इथं आपण याला एक्स म्हणूया. म्हणजे टोटल आर जे आहे इथून तर इथपर्यंत डिस्टन्स हे एक्स प्लस एक्स. ठीक आहे. आपण याला एक्स प्लस एक्स म्हणू. ओके. आता इथं पहा, आता साइन थिटा जर काढला आपण, साइन थिटा इज इक्वल टू हे व्ही ए, बरोबर आहे. कोणासमोर बाजू एक्स डिवायडेड बाय कर्ण व्ही, म्हणजे एक्स इज इक्वल टू व्ही साइन थिटा. ठीक आहे. तर आपण आर इज इक्वल टू एक्स किती आहे 2 पॉइंट किंवा मी पुन्हा रिराईट करतो फॉर्म्युला एक्स प्लस एक्स, एक्स ची व्हॅल्यू काय व्ही साइन थिटा. ठीक आहे. एक्स किती आहे 2.1 प्लस व्ही किती आहे 1.5 इंटू साइन 37 डिग्री. 2.1 प्लस 1.5 इंटू इथे व्हॅल्यू किती आहे 0.6. 2.1 प्लस 1590 1 2 0.9. ठीक आहे. म्हणजे टोटल 3 होते बेरीज केल्यानंतर 3 मीटर आर इज इक्वल. ठीक आहे. आता पहा, हे बाकीचं बोलून टाकतो मी, जेवढा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे. पुन्हा एकदा वाटलं थोडक्यात मी 1 मिनिट सांगतो. एक मेरी गो राऊंड आहे, त्याला एक पिलर आहे. त्या पिलरला 2 हॉरिझॉन्टल रॉड आहेत जे की रोटेट होऊ शकतात. हॉरिझॉन्टल रॉडच्या एंडला एक व्हर्टिकल रॉड लागला आहे असा एल्बो सारखा. ठीक आहे. आणि ज्या वेळेस त्याच्या अगोदर सांगतो मी, हा व्हर्टिकली रॉड जो आहे तो एल्बो सारखा लागलेला आहे आणि याच्या एंडला इनिशियल व्हर्टिकली जे रॉड आहे त्याच्या एंडला हॉर्स फिट केले, ज्याच्यावर रायडर जो आहे तो सीट होऊन रोटेट होऊ शकतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस मेरी गो राऊंड रोटेट होणार आहे त्यावेळेस इनिशियली व्हर्टिकली रॉड जो आहे तो काय होणार आहे, ॲक्सेस पासून ॲक्सेस या आपण ॲक्झल सुद्धा म्हणतो, त्या ॲक्झल पासून कोणता आहे काहीतरी थिटा अँगल मेक करू. ठीक आहे. तर एवढा अँगल तयार केला आहे. आपल्याला नंतर सांगितलं की अँगल 37 आहे, बाकी व्हॅल्यू दिलेले तर. आणि आपल्याला सिंपल काय सांगितलं त्यांनी, काय काढा म्हणतो ते फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे एम काढायचा आपल्याला. ठीक आहे. एवढं समजलं. त्याच्यामुळे मी काय करतो, हा प्रॉब्लेम आहे तो मोडून टाकतो, फक्त फिगर ठेवतो इथं आणि हे सुद्धा राहू देतो. हे तुम्हाला नंतर जे रफ काम आहे तेही समजलं पाहिजे म्हणून हे ठेवतो मी इथं. पण आता एन जे आहे, एन तर आपल्याला बाकीच्या कुठल्याही टाकायला नाही, पण तुम्हाला माहिती आहे एम आर ओमेगा स्क्वेअर
जे की काय आपलं सेंट्रिपिटल फोर्स आहे, बरोबर आहे. सेंट्रिपिटल फोर्स मध्ये mr², आले FCP mr². तर या ओमेगा मध्ये आपल्याला ओमेगा 2πm लिखता येतं आणि हे काढता येणार. पण इथं प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला दिलेलं नाही, ठीक आहे, हे सुद्धा दिलेलं नाही. आणि फॉर्म्युला यूज करायचा असेल, आता फॉर्म्युल्यामध्ये एकापेक्षा जास्त समजा, किंवा आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर अननोन क्वांटिटी असतील तर आपण तो फॉर्म्युला यूज करू शकत नाही. म्हणजे आपल्याला इथे काय करणार आहे, इथं कन्स्ट्रक्शन करून घेऊया फिगरमध्ये आपण, ठीक आहे. पाहता इथं लिहितो मी, इफ कॅपिटल T इज टेन्शन along the initially vertical rod, ठीक आहे, हे टेन्शन आहे समजा इथं T, ठीक आहे. आता आपण याला काय करूया, जर असा व्हर्टिकल काढला तर हा अँगल आणि हा अँगल कसा आहे, सारखाच आहे, अल्टरनेटिव्ह अँगल, ठीक आहे. आणि तुम्ही जर समजा फॉर्म्युले यूज केले, जसं की ते लिहितो मी, साइन थिटा इज इक्वल टू कोणासमोरील बाजू, समजा x म्हणूया आपण, हे x डिवायडेड बाय t, म्हणजे x इज इक्वल टू t साइन थिटा, बरोबर आहे. म्हणजे t साइन थिटा झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं y म्हणूया आपण, cos थिटा इज इक्वल टू कोणालगतची बाजू y डिवायडेड बाय t, म्हणजे y इज इक्वल टू t cos थिटा. आता हे जे आहे t cos थिटा आहे, आपण इथं लिहूया t cos थिटा, बरोबर. हे सारखंच आहे. आता तुम्हाला माहिती आहे खालच्या डायरेक्शनला इथं जो असणारा रायडर आहे, रायडरचं काय असणार आहे, मास असणार आहे, त्याला आपण mg म्हणू, बरोबर आहे. आता पहा इथं वेट mg जे आहे ते t cos थिटा ह्या कॉम्पोनंटने काय केलं, बॅलन्स केले. म्हणजे आपण म्हणू शकतो फ्रॉम फिगर t cos थिटा इज इक्वल टू mg, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आणि नंतर t sin थिटा, याची डायरेक्शन जी आहे टुवर्ड सेंटर आहे त्या सर्कलच्या, म्हणजे काय करतं, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं mr², याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया, ठीक आहे. आता पहा इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1, म्हणजे t sin थिटा डिवायडेड बाय t cos थिटा इज इक्वल टू mr² डिवायडेड बाय mg, m गेट कैंसल, t गेट कैंसल, tan थीटा इज इक्वल टू r² डिवायडेड बाय g, ठीक है. आता पहा r इथं 2πn लिहू शकतो ओमेगाला आपण, म्हटल्यास लिहितो मी सिन्स ओमेगा इज इक्वल टू 2πn. खूप बेसिक फॉर्म्युला त्यामुळे सिन्स लिहायची काय गरज नाही, पण ठीक आहे तुम्हाला समजा म्हणून g इज इक्वल टू r इंटू 4π² n² डिवायडेड बाय g tan थीटा, ठीक आहे. आता आपल्याला दिलेलं होतं बघा डाटामध्ये tan थीटा इज इक्वल टू 4π² r n² डिवायडेड बाय g, म्हणजे π² असतं, हे π² कॅन्सल झालं, म्हणजे n² इज इक्वल टू हे tan थीटा डिवायडेड बाय 4r, म्हणजे n इज इक्वल टू अंडर रूट tan 37 डिग्री डिवायडेड बाय 4 into 3
ओके, आता पहा जागा नाही आपल्याकडे, ते तुम्ही पॉज करून व्यवस्थित लिहून घ्यायचे. ओके, n is equal to अंडर रूट tan 37 डिग्रीची किंमत पाहायच्या लांब टेबलमध्ये एकदा लांब टेबल पाहतो बघा. tan 37 पाहिजे नॅचरल टँजन मध्ये .7536 डिवाइडेड बाय 12. ठीक आहे, आता पहा डायरेक्ट आपण 12 ला डिवाइड करूया. 0.07 ला भाग करूया, म्हणून 0 दिलं. आता 75 झालं. 12 पंचावन्न 572 6 3 राहिले 33 12 25 2 24 6 3 9 इकडे 96 झाले. 96. ठीक आहे, आता पहा याचं स्क्वेअर रूट काढता येत नाही आपल्याला. आपण काय करणार, त्या 2 पॉईंटने कसं म्हणजे 6.28 इंटू 10 टू दी पॉवर -2 किंवा सांगितलं होतं की काय करायचं, पॉईंट सरकवताना एक तर पॉवर इव्हन आला पाहिजे. ठीक आहे, आणि हा जो नंबर आहे तो एकतर 1 to 10 मध्ये आला पाहिजे किंवा ह्या रेंजमध्ये आला पाहिजे किंवा 10 to 100 मध्ये. ठीक आहे, तरच आपल्याला काढता येईल. आता पहा स्क्वेअर रूट काढून घेऊया आपण. स्क्वेअर रूट पाहता तुम्हाला 6.चा 2 आणि 8 मध्ये पाहायचं. 6.2 चा 2 आणि 8. ओके, म्हणजे राऊंड अप करून जो आहे इथं काय येणार आहे 2.5 इंटू 10 टू दी पॉवर -1 म्हणजे 0.25
पर सेकंड. ओके. तर असला हा प्रॉब्लेम होता. तसं प्रॉब्लेमचं स्टेटमेंट बघा खूप मोठं होतं, पण प्रॉब्लेम सोपा आहे, एवढा काही टफ नाही आहे प्रॉब्लेम. तर तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा आहे. आता बघा तुम्हाला होमवर्कला मी प्रॉब्लेम देतो. अनसॉल्व प्रॉब्लेम आहे 17 नंबरचा. तर तो 25 पेज नंबर 25 वरती आहे. प्रयत्न करा म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम जो आहे स्टेटमेंट त्याचं समजून घ्या, कुठला डेटा दिलेला आहे ते समजून घ्या, लिहून घ्या आणि कुठले फॉर्म्युले यूज करता येतील ते पहा तुम्ही. नाही जमलं तर पुढच्या लेक्चरमध्ये मी तो प्रॉब्लेम तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे. पण तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय काहीच होणार नाही. ठीक आहे. तर इथं आपण स्टॉप करूया. ओके. धन्यवाद.